रमणी सिक्खापदं समादियामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि वेरमणि सिक्खापदं समादियामि शूरामेरयमच पमादठाना वेरमणि. सर्वांना खरं तर म्हणजे आल्यावर समजलं की सागरांचा वाढदिवस आहे आणि मला आनंद होतोय की सर्वच फॅमिली खूप दिवसातून लॉकडाऊन नंतर एकत्र आपण आलेलो आहोत आणि त्यामध्ये अचानक अशी काहीतरी भेट मिळते कार्यक्रमाची, तर तो एक आनंद आला. दुसरं एक आहे की सगळ्या फॅमिलीसोबत संगीत आलं आहे थोडंसं, ते मी थोडंसं काम जोर केलं थोडं, पण असू ना. पण खरं तर यशू सागरकडे पाहिल्यानंतर जे तेच म्हणतात, उत्साह म्हणतात, तो नेहमीच मला मिळत आलेला आहे. माझ्या त्या प्रसंगातून मी गेलेलो आहे, खरं तर त्याची मला नेहमीच मदत झालेली आहे आणि त्यांच्या मदतीमुळं बरंचसं मी संगीताचा जो कार्यकाळ आहे तो चांगल्या पद्धतीने मी पार केलेला आहे, हँडल केलेला आहे. यशू सागर बरेचसं म्हणजे मला संपर्काच्या माध्यमातून म्हणा की ज्या काय घडामोडी जीवनामध्ये होत असतात त्या चांगल्या पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, मला मार्गदर्शन केलेलं आहे आणि मिळत असतं सातत्याने मित्रमंडळी. आणि त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभलं. त्यांचा 50वा वाढदिवस साजरा करताना सर्व मित्र टीम एकत्र आलेली आहे आणि त्यामध्ये आपण सर्वच आहोत. त्याबद्दल मनापासून त्यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, लक्ष शुभेच्छा देतो त्यांना आणि आनंद होत आहे. खरं तर अनेक जसं आता सांगितलेलंच आहे, सुरुवातीला पण यशू सागर बोलले की 2 वर्षापासून आपण एकत्रित आलो नाही. खरं तर अनेक वर्ष आपण एकत्रित येतच होतो, परंतु कोरोनाच्या काळामध्ये मात्र आपण एकत्रित आलेलो नाहीये. अतिशय आनंद होत आहे. काल म्हणजे परवाच वधरण यांचा फोन आला मला, कालच आला. माझी सेकंड शिफ्ट होती आणि त्यांनी निमंत्रण दिलं की असा असा कार्यक्रम आहे. म्हणलं विशेष काय आहे, तर विशेष भीमराव मला पण काही सांगितलं नव्हतं. नाही म्हणले एकत्रित यायचं आहे, हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, एकत्रित गेट टुगेदर टाईप. तर मला थोडं डाऊट आला, म्हणजे खरं तर मला डेट माहीत नव्हती त्यांची वाढदिवसाची, परंतु ठरवलं की ठीक आहे सगळेच येतात तर मग आपण पण ह्या कार्यक्रमामध्ये आपण सम्मिलित असलं पाहिजे. विशेषतः मग मी आज ऑफ घेतला, खरं तर सेकंड शिफ्ट होते आणि म्हटलं की अनेक आपली मित्रमंडळी 2 वर्षानंतर एकत्रित येत आहेत, काही नवीन फॅमिलीज देखील या ठिकाणी येणार आहेत. तर अतिशय आनंद होत आहे आज या ठिकाणी आल्यानंतर. म्हणजे खरं तर यशू सागर यांचा 49वा वाढदिवस देखील आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत, सर्वजण एकत्रित आलो आहोत. खरं तर यशू सागर एक ग्रेट मॅन आहेत. खरं तर सगळ्यांना माहिती इंटरनॅशनल लेवलवर म्हणजे त्यांचं नाव आहे. त्यांच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. खरं तर माझ्या व्यक्तिगत जीवनाकडे पाहिल्यानंतर मी पाहतो की खरं तर माझ्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवण्यासाठी किंवा मला धम्मचारीच्या त्या जीवनापर्यंत आणण्यासाठी खरं तर यशू सागरचं खूप असं मोलाचं सहकार्य आहे. मी थोडं दूर होतो खरं तर ह्याच्यापासून, पण मला ट्रॅकवर आणायचं काम खरं तर त्यांनी केलेलं आहे. ईश्वरत्न आहेत किंवा सुरंगम आहेत, तर नेहमीच त्यांना वाटायचं की सिद्धीसागरनी पण पुढं आलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने खरं तर त्यांनी खूप प्रयत्न केले आणि मला पण वाटलं की आपले मित्र आहेत चांगले, आपण प्रतिसाद दिला पाहिजे आणि त्या अनुषंगाने खरं तर मी देखील त्या प्रवाहामध्ये आलो. खूप आनंद होत आहे हे जीवन जगत असताना. खरं तर आम्ही अतिशय म्हणजे मला वाटतं की आम्ही 10वी मध्ये एका वर्गामध्ये शिकत होतो, परंतु आम्ही तेवढे मित्र नव्हतो त्यावेळेस 10वीत शिकत असताना. परंतु ज्यावेळेस संघाच्या सानिध्यात आल्यानंतरची ती मित्रता आमची विकसित झालेली आहे, खऱ्या अर्थाने ती विकसित झाली आणि तेव्हापासून आम्ही खरं तर खूप चांगल्या प्रकारचे मित्र आहोत.
म्हणजे जवळपास मला वाटतं आम्ही 86-87 पासून ते आज ताग आहेत. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे जे काय म्हणजे आमचे घरेलू जे काय कौटुंबिक जे काही नातं जे आहे ते देखील चांगल्या प्रकारचं विकसित झालेलं आहे. तर यशोसागरमध्ये अनेक गुण आहेत. खरं तर मी काय आता ते सांगणार नाही, परंतु एक ग्रेट मॅन आहेत, इंटरनॅशनल लेवलचे व्यक्तिमत्व आहे आणि एक संघाला खरं तर लाभलेले एक चांगले रत्न आहेत की ज्यांच्यामुळं खरं तर अनेक माझ्यासारखे अनेक असे व्यक्ती घडलेले आहेत त्यांच्या ह्याच्यातून. तर खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा यशोसागर यांना त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ. त्यांचं पुढील जे काय आरोग्य जे आहे ते सदा सर्वदा निरोगी राहो, चिंतामुक्त, टेन्शनमुक्त. खरं तर त्यांना ज्या लेवलवर काम करतात खरं तर असं म्हणतात की खरं तर एखादा व्यक्ती असतो तो खूप चांगल्या, परंतु आम्ही पाहतो त्यांना की ज्या लेवलवर ते काम करतात खरं तर टेन्शन असतं, चिंता असते, परंतु त्यामधूनही म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं ते मार्ग काढतात, खूप चांगल्या प्रकारचं सोल्युशन काढतात आणि एक चांगल्या म्हणजे जे काही सोल्युशन जे आहे मध्यम मार्ग जो आहे भगवान बुद्धांनी सांगितलेला त्या मार्गावर नेण्याचा म्हणजे खरोखर ते खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करतात. मी आध्यात्मिक विकास तर त्यांचा खूप झालेला आहे, ते करत आहेत, तर ते मी काय बोलणार नाही, परंतु पुढचं जे काही जीवन आहे ते टेन्शन मुक्त, चिंतामुक्त आणि खूप चांगल्या प्रकारचं आरोग्य त्यांना लाभो अशा प्रकारचं मी त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. खूप चांगलं वाटतंय यशोसागरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. काल बजेटदारांनी फोन केला आणि म्हटलं की तुम्हाला यायचं आहे. माझ्या लक्षात आलं की 26 तारीख त्यांचा वाढदिवस असतो, परंतु वाढदिवसाच्या निमित्त असे कधी आमचं कम्युनिकेट होत नाही. पण 19 तारखेला जो वाढदिवस असतो मार्चमध्ये तो मात्र आम्ही प्रामुख्याने पकडतो. 26 तारखेचं माहीत असतं पण तेवढं एक करत नाही. पण चांगली संधी आहे की त्यानिमित्तानं काय असेल ना एकत्र आलो आणि त्यांचा जो उद्देश होतो खूप चांगला आहे की ह्या परिस्थितीमध्ये आपण जवळजवळ 2 वर्ष आली, दिवस कोणी चाललेला नाही आणि 2 वर्षामध्ये आपण सर्वजण एकत्र येतोय आणि एकत्र आल्यानंतर हशी मजा आणि जुन्या गोष्टी फार असं आनंददायक वाटत आहेत. खरं तर यशोसागरांसोबत माझं खूप कालावधी गेला आहे. असं म्हणूया की बालपणापासून जसं संघात आल्यानंतर सर्वात जास्त जर वेळ कोणासोबत असेल तर यशोसागरांसोबत तो वेळ गेलेला आहे. पिक्चर पाहण्यापासून तर अनेक गोष्टी एकत्रित केलेल्या आहेत आणि मग असा एक मधला कालावधी जीवनातला होता की यशोसागर ह्याच्यानंतर काय निर्णय घेतील ते मला लगेच समजायचं. एवढी गोष्ट सहज असायची आणि यस ही आता ही कठीण परिस्थिती आलेली आहे, ह्याच्यामध्ये यशोसागर काय घेतील असं वाटायचं की हेच घेतील आणि ते तसंच व्हायचं. कारण बराचसा कालावधी त्यांच्यासोबत गेल्यानंतर खूप अशी मित्रता वाढत होती आणि आजही जीवनामध्ये मी एक गोष्ट निश्चित करतो की जर एखादी जर कधीतरी चुकीची गोष्ट जर घडली असेल आणि जर ती कुणासमोर जर आपण मांडणार असो किंवा पापदेश नाही करत असो तर आज तरी यशोसागराशिवाय माझ्यासमोर दुसरा व्यक्ती नाही की त्यांच्यासमोर मी खरंच कन्फेशन करू शकतो आणि सुबुद्धीपणे माझ्या दृष्टीने आहेत. कधीच मी त्यांच्यासमोर लपवत नाही. जे काही चांगल्या बाबी असतील किंवा वाईट बाबी सुद्धा झालेल्या असतील तर एवढं खरं तर माझा एक विश्वास त्यांच्यावर पाहायला मिळतो म्हणजे आहेच तो. आणि त्यांच्यामध्ये खूप क्वालिटीज आहेत. म्हणजे आता सांगायला गेलं तर फार अशा क्वालिटीज येतील 15 मिनिटं खरं तर मीच घेईन पण एवढ्या चांगल्या क्वालिटीज आहेत. परंतु एक गोष्ट आहे की त्यांच्यामध्ये ती कमिटमेंटची पाहतोय सुरुवातीपासून जे संघाविषयीची कमिटमेंट आहे, प्रयत्नाविषयी कमिटमेंट आहे, ती प्रचंड अशी कमिटमेंट मी आज देखील पाहतोय. जशीच्या तशीच आजही पाहतोय. कुठल्याच प्रकारच्या त्याच्यामध्ये बदल झालेला दिसत नाही. ही गोष्ट आहे मी पाहतोय. आणि अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणजे काही असे ना खूप प्रामाणिक संघामध्ये आहे. सर्वांसोबत जे आहे ना प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणजे यशोसागरांमध्ये पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर त्यांचा झालेला विकास जे काही आध्यात्मिक विकास तो देखील पाहतो की खूप उच्च लेवलवर त्यांचा आध्यात्मिक विकास सुद्धा झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवचनातून त्यांच्या सोबत असताना कधी कधी ते स्वतःला एखादी गोष्ट खूप लावून घेतात. हा पण एक म्हणजे त्याच्यातून वर आले पाहिजे आणि ते वर पण आलेले आहेत. पण एखादी जर चूक झाली असेल कदाचित त्या स्वतःही नसेल त्याच्यात, परंतु स्वतःही जणू काही मीच त्याच्यामध्ये दोषी आहे. अशा आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो की त्याने असंच ग्रीन राहावं आणि स्वतः आणि इतरांना देखील त्याचा जो काही लाभ आहे तो व्हावा. तर सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. जसं छोटी खरंच म्हणाले ना म्हणजे माझा कल जो आहे माझा कल जास्तीत जास्त इकडेच होता म्हणून आम्ही पुढे बसलोच नाही प्रतिमा.
आणि सुरुवातीपासून आमचं चाललं होतं की जरा थोडंसं एक वेगळा हटके झाला पाहिजे आणि तशा प्रकारे खरंच प्रतिमाने खूप चांगलं लीड करते. तर प्रतिमा काँग्रेट्स. विशेष म्हणजे जितकं बोलावं खरंच तितकं कमीच आहे. एक वेगळा क्षण आहे हा. आणि यशोसागर आणि आमच्या नावामध्ये नेहमीच कन्फ्युजन होतं. मेसेज पण मला शुभेच्छा आल्या. म्हणजे याच्यावरून समजू शकता म्हणजे केवळ मोजक्या लोकांचं नाही तर अनेक लोकांचं कन्फ्युजन. तर यशोसागरांना यशोरत्न, यशोरत्नांना यशोसागर, म्हणजे हे जे आहे हे कनेक्शन जे आहे ते खरंच यशोभद्र जसे म्हणाले ना तशा प्रकारची ती एक जी आमची कमिटमेंट आहे किंवा जे आमचं एकमेकांचं ज्याला म्हणूया अस्तित्व आहे ते माहीत नाही, खूप कनेक्ट झालेलं आहे. म्हणजे इथे येण्यापासून म्हणजे ह्या ठिकाणी काळेवाडीत येण्यापासून त्याच्या अगोदरपासून खूप काही गोष्टी ज्या आहेत त्यासोबत आम्ही एकत्र यशोसागरांमुळे म्हणजे त्या अशा म्हणूया क्लिक झालेल्या आहेत. किंबहुना त्याची जी स्पष्टता आहे ती अधिक खूप डेप्थकडे जात चाललेलं आहे. यशोसागरांची एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे बाब म्हणजे अनेक बाबी जसं आपण सगळेजण बोलतो नाही का, यशोसागरांमध्ये बऱ्याच क्वालिटीज आहेत. तर त्यामध्ये मी प्रकर्षाने जे पाहतो ना त्यांची जी डीप थिंकिंग आहे ती अप्रतिम आहे. म्हणजे ज्या पद्धतीने माझ्यासारखा विचार करतो तसं न करता ते हटके एक वेगळ्या प्रकारे अधिक सखोल जाऊन ती थिंकिंगची जी काही त्यांची जी शैली आहे ती खूप अप्रतिम आहे. दुसरं, परिस्थिती कशी असो त्याला न डगमगता पुढे जाण्याचं जे धाडस आहे, खूप आता सध्याचं जे काही आमची सिच्युएशन आहे ती वेगळ्या प्रकारे आहे, पण तशा ह्याच्यामध्ये पण ते खूप स्टेबल आहेत, खूप स्टेबल आहेत. आणि जरी त्रास होतोय परंतु तरी देखील त्याला सामोरं कसं जाता येईल आणि कशा प्रकारे मुवमेंटला एक वेगळं दिशा डायरेक्शन देता येईल ती भूमिका नेहमीच ते लिडिंग पार्टमध्ये, जरी ते नसले तरी पण ते लिडिंग पार्टमध्येच आम्ही म्हणजे त्यांना नेहमीच पाहतो. ती एक खूप मोठी दिशादर्शक बाब जी आहे त्यांच्यामध्ये दिसते आहे. नेहमीच मदतीचा हात पुढे असतो. कधीच असं म्हणणार नाही की नाही का की अशी अडचण आहे तशी अडचण नाही, तुम्ही कधीही सांगा कधी केव्हाही. आणि ती बाब जी आहे ती बाब पण मी प्रकर्षाने या फॅमिलीकडे म्हणजे आम्ही जवळच असल्यामुळे म्हणा नेहमीच आमचा संबंध जो आहे सतत येत आहे आणि तशा अनुषंगाने ती गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते. तर अशा बऱ्याच क्वालिटीज आहेत. तर खूप यशोसागरांना या वाढदिवसाच्या अनंत अशा शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो व सतत अशाच प्रकारे त्यांचं जे काही जे कार्य करण्याची जी शैली आहे ती उत्तरोत्तर वाढत राहो. तर खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. यानंतर मी सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सर्वप्रथम यशोसागरांना 49व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. ते 50व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत तर त्याबद्दल आपल्या सर्वांच्या तर्फे स्वागत. आणि मी जास्त वेळ घेणार नाही, सगळे म्हणतात की जेवणाला तर मी त्यांच्यामधला एकच गुण सांगणार आहे आणि मला तो खूप म्हणजे असं म्हणजे महत्वाचा वाटतोय तो गुण की यशोसागर म्हणजे असं एक सगळ्यांच्या पुढे एक आदर्श आहे. आणि सगळे म्हणजे युथ असो किंवा म्हणजे सगळ्या वयोगटातले असो तर त्यांच्या पुढे एक आदर्शच आहेत ते. आणि एक धर्मगुरू म्हणून नाही का म्हणजे पाहतो आपण जे गुरु खरे गुरु असतात तर त्यांच्यामध्ये जे गुण असतात तर ते गुण त्यांच्यामध्ये आहेत असं मला वाटतं. कसं तर म्हणजे जे गुरु असतात खरे गुरु असतात तर ते हातचं राखून असं काही ठेवत नाही. ते इतरांना मदत व्हावी, इतरांचं कल्याण व्हावं अशा अर्थाने ते इतरांना भरभरून देत असतात आणि ते हातचं राखून काही ठेवत नाही. तर हा फार मोठा त्यांच्यामध्ये गुण आहे असं मला वाटते. आणि आणखीन त्यांच्यामध्ये खूप सारे गुण आहेत, खूप विकसित होत आणखीन ते गुण. त्यांचं आरोग्य त्यांना चांगलं लाभावं, खूप धम्मप्रचार प्रसार त्यांच्याकडून व्हावे आणि अशा मी शुभेच्छा देते. धन्यवाद. सर्वांना
सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. सर्वप्रथम यशोसागरांना 49व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ते 50व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत, तर त्याबद्दल आपल्या सर्वांच्या तर्फे स्वागत. आणि मी जास्त वेळ घेणार नाही, सगळे म्हणतात की जेवणाला तर मी त्यांच्यामधला एकच गुण सांगणार आहे आणि मला तो खूप म्हणजे असं म्हणजे महत्त्वाचा वाटतोय तो गुण की यशोसागर म्हणजे असं एक सगळ्यांच्या पुढे एक आदर्श आहे. आणि सगळे म्हणजे युथ असो किंवा म्हणजे सगळ्या वयोगटातले असो, तर त्यांच्या पुढे एक आदर्शच आहेत ते. आणि एक धर्मगुरू म्हणून नाही का, म्हणजे पाहतो आपण जे गुरु खरे गुरु असतात, तर त्यांच्यामध्ये जे गुण असतात, तर ते गुण त्यांच्यामध्ये आहेत असं मला वाटतं. कसं तर म्हणजे जे गुरु असतात, खरे गुरु असतात, तर ते हातचं राखून असं काही ठेवत नाही. ते इतरांना मदत व्हावी, इतरांचं कल्याण व्हावं अशा अर्थाने ते इतरांना भरभरून देत असतात आणि ते हातचं राखून काही ठेवत नाही. तर हा फार मोठा त्यांच्यामध्ये गुण आहे असं मला वाटते. आणि आणखीन त्यांच्यामध्ये खूप सारे गुण आहेत, खूप विकसित होत आणखीन ते गुण. त्यांचं आरोग्य त्यांना चांगलं लाभावं, खूप धम्मप्रचार प्रसार त्यांच्याकडून व्हावे आणि अशा मी शुभेच्छा देते. धन्यवाद. मी पण जास्त वेळ घेणार नाही, जेवणाला उशीर होतोय. तरी काय हरकत नाही आता. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते. तर खरंच म्हणजे त्यांचं जे आज जे प्लॅन केले त्यांनी नाही का, 2 वर्ष झालं आपण म्हणजे एकत्र आलेले आहे आणि त्यांनी जे प्लॅन केले की एकत्र येऊन जी मित्रता आहे अजून वाढण्यासाठी मदत होईल, ह्या दृष्टीने त्यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. तर त्यांचं मी खूप खूप पुनर्नमन करते. आणि त्यांचे जे गुण आहेत जे मला जाणवलेले आहे, जी मदतीचा भाव आहे त्यांचा, इतरांना मदत करण्याची जी भावना आहे, ते सगळ्यांकडे समान मला जाणवले त्यांच्यामध्ये. आणि एखाद्याला नाही का जर सांगायचं असेल, समजून सांगायचं असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये, तर ते खूप चांगल्या प्रकारे नाही का दोन्ही बाजू समजून घेऊन त्या व्यक्तीला कसं समजून सांगायचं, पडवून द्यायच्या त्या गोष्टी, ते क्वालिटी मी त्यांच्यात पाहिलेली आहे. आणि ते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सांगत असतात आणि मदत करत असतात मित्रांना. तो एक गुण मला खूप चांगल्या प्रकारे त्यांच्यातून जाणवलेला आहे. मित्रता तर आहे सगळ्यांप्रती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मित्रता देतच असतात त्यांचं कुटुंब. आणि आमच्या कुटुंबाला तर खूप त्यांची मित्रता म्हणजे नाही का लाभलेली आहे, मदत लागते. कधी पण अडीअडचणीला म्हणा किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये, कारण यशोरत्न कधी असतात घरी नसतात, तर त्यांचं कुटुंब नेहमी आमच्या कुटुंबाला नेहमीच मदतीचा हात देत असतात कुठल्याही परिस्थितीमध्ये. त्यांच्यातला जो गुण आहे तो आम्हाला भावलेला आहे. तर मी त्यांच्या सगळ्या गुणांचं खूप खूप पुनर्नमन करते आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांचं जे निरोगी आहे, आरोग्य आहे, ते निरोगी राहावं अशा खूप खूप शुभेच्छा देते. यशोसागरबद्दल बोलायचं म्हणजे मला असं भरून आलं थोडंसं, कारण माझ्या जीवनामध्ये यशोसागरचं खूप महत्त्व आहे. आणि म्हणजे गुरुचं जसं महत्त्व असेल तसं, कारण माझं लग्न झालं, लग्नाच्या आधीपासून मी ओळखते, तर म्हणजे यशोसागरचा मदतीचा हात माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे माझ्या जीवनातलं याच्यामध्ये ईश्वराचं ऑपरेशन होतं त्यावेळेस सुद्धा, आणि मला कधी पण म्हणजे मला अडचण वाटली तर हक्कानं असं वाटतं की यशोसागरशी बोललं. आणि यशोसागर मला मदत पण करतात आणि बजरंगची पण चांगली मैत्रीण, चांगली मदत होते. थांबते कारण जसं सुरुवातीपासून सांगितलं की म्हणजे आता यशोसागरांनी मित्रतेचं महत्त्व सांगितलं, पण खरंच आहे म्हणजे आईनी तर ते अनुभवलेलंच आहे आणि माझ्या लग्नानंतर पण मी ते अनुभवच आहे. यांची मदत कमी होते पण बाकीच्या लोकांचीच मदत जास्त होत असते. तर सगळ्याच याच्यामध्ये आहे, मुलांच्या म्हणजे कधी आजारपण असेल, कधी कुठल्याही गोष्टी असतील, तर त्याच्यामध्ये सर्वच मित्र, आता एका मित्राचं नाव नाही घेऊ शकत कारण सगळेच मित्र इथे आहात,
तर सर्वांचंच खूप मोठं योगदान आहे आमच्या याच्यामध्ये, फॅमिलीमध्ये खूप मोठा सपोर्ट आहे आणि हा सपोर्ट असाच मिळत राहो. आणि नुसतंच मित्र नाही तर एक फॅमिली फ्रेंड ते एक निर्माण झालेले, म्हणजे तुम्ही तर मित्र आहात, परंतु समजा आता आम्ही पण महिला जरी असतो, जसं विजय मल्लाताई आहे, सुरेखा आहे, अर्चना, अखिल भारती आणि आता नम्रता, तर आमचे सुद्धा खूप चांगले असे ना कनेक्शन निर्माण होत आहे. संगीताताई आमच्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांची पण इथे उणीव भासत आहे. तर एक खूप चांगलं फॅमिली रिलेशन त्याच्यामुळेच निर्माण होऊ शकते. नुसतं जर तुम्ही मित्र असते तर मग आमच्याशी काही घेणं देणं नसतं, परंतु मुलं पण ते एकत्रित येत आहेत आणि मुलांना पण तो एन्जॉय करता यावा तर ते एक कारण होतं. आणि तुमचा असाच सपोर्ट मिळत राहो सगळ्यांचा, तर ह्याच ही अपेक्षा करते आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद देते आपण सर्व आल्याबद्दल. ओशीन आहे, कधी सुचिता पण आहे, तिचा पण वाढदिवस साजरा केला, पण अजितचा वाढदिवस मी सगळ्यात जास्त साजरा केला सुरुवातीला. मोठी मुलं झाली की नंतर नाही होत म्हणा, पण ही मुलं ह्या वाढदिवसाला सगळे आहेत, पण आहे त्याच्यामध्ये. त्याचा वाढदिवस सागरचा पण वाढदिवस आहे, सगळ्यांच्या वाढदिवसाला आम्ही घालून तुम्ही मुलं आमचा वाढदिवस साजरा करताय, तुम्ही चांगलं लागतं. आज खरं तर म्हणजे वाढदिवसाचं निमित्त मात्र आहे, आम्हाला दोघांना पण फिलिंग होत्या, पण दिवसा अगोदरच होत्या की सगळ्या ज्या क्लोज फॅमिली आहेत त्यांना पण बोललं पाहिजे. आणि कोरोनाचा जो कालावधी, आपण सगळेच जण विचित्र अवस्थेतून गेलेलो आहोत, कोरोनाच्या संकटातून गेलेलो आहोत ॲक्च्युली, आणि अशा ह्याच्यात पण आपण टिकून आहोत, सपोर्टला आहोत आणि त्यांनी एकत्र यावं हाच मुख्य उद्देश होता. येस, आणि तुम्ही सगळ्या जणांनी त्याला प्रतिसाद दिला आला, त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो. आम्ही खूप जास्त बोलणार नाही ॲक्च्युली, मला फक्त एकच गोष्ट सांगायची की माझं सगळं अस्तित्व जे आहे ना, त्याच्यातून जर मित्रता काढली तर यशोसागर काहीच नाही. म्हणजे खरं नाही का, म्हणजे आईचं तर मदत आहेच त्याच्यामध्ये, पण आईने जसं सांगितलं ना की ती ते करू शकली कारण माझ्या मित्रांचा पण सपोर्ट होता, नाही का. एक फार मोठं हे होतं, म्हणजे जुकूनदारांचा प्रत्यक्षरित्या सपोर्ट होता आईला पण, आणि एकूणच गोष्टीला समजा अनेक लोकांनी माझ्या जीवनामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे, आणि त्याच्यामुळेच मी इथपर्यंत आलेले आहेत. आणि तुम्ही सगळे सांगितलेले जे गुण आहेत ते तर आहेच म्हणा, पण सेम टाईम मला दुसरी पण गोष्ट आठवत होत्या ना, म्हणजे जरी मी असं काही ठिकाणी स्टेबल असलो तरी मी काही ठिकाणी किती अनस्टेबल आहे मलाच माहिती नाही का. तरी काही ठिकाणी मी रिॲक्ट होत नसलो, तरी माझे पण रिॲक्ट होण्याची ठिकाणं आहेत, नाही का. आम्ही दापोलीत एक प्रयोग केला एका वर्कशॉपमध्ये, तो अख्खा प्रयोग माझ्यासमोर येतो की जेव्हा मी कसा आहे असं विचार, तेव्हा तो सगळ्याचा सगळा प्रयोग माझ्यासमोर पण आहे. तर मला दोन्ही पण बाजू आहे, कारण असं जरी असलं तरी माझ्या चांगल्या गोष्टींमध्ये नेहमीच सपोर्टिव्ह राहिलेला. मला असं वाटतं की म्हणजे एकाच भरोशावर आम्ही लोक औरंगाबादला राहिलो किंवा आता पण चवळीत आहोत, ते म्हणजे मित्र. मित्रांना आम्ही नेहमी चर्चा करतो की म्हणजे आपण नसताना आपल्याला सुरक्षित का वाटतं, नाही का. शिबिरात असणं सुरक्षित का वाटतं, इतर ठिकाणी जबाबदारी घेण्यास का सुरक्षित वाटतं, कारण मित्रतेचं ते खऱ्या अर्थाने वलय आहे आणि आम्ही ते टिकवून ठेवलं ॲक्च्युली खऱ्या अर्थाने. मला असं वाटतं की ती माझ्यापेक्षा माझ्या मित्रांचीच खऱ्या अर्थाने जास्त त्याच्यामध्ये सहभागी आहे. आणि मित्रता नेहमीच म्हणजे प्रत्येक वेळी अशा चढ्याच्याच अवस्थेवर असते असं नाही ना, तिच्यामध्ये खालीवर होतच असतात. अशा असताना सुद्धा आम्ही लोक एकमेकांशी टिकून आहोत. मला असं वाटतं त्याचंच मी आजच्या दिवशी अनुमोदन करू इच्छितो. आणि तुम्ही सगळ्यांनीच या गोष्टीला प्रतिसाद दिला, तुम्ही आलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खूप छान याच्यामध्ये सहभागी झाला, आमच्या परिवाराच्या विनंतीला तुम्ही मान देऊन आलात आणि अशीच मित्रता कायम राहावं. असं म्हणतात की लोभ नसावा, पण इथं लोभ असावा. कसा म्हणजे तुम्हाला माहित असेल, पूर्वीचे जे नभोवाणी केंद्र होते ना, ते संध्याकाळी बंद व्हायचे लोभ असावा ह्या शब्दाने. म्हणजे अशाच प्रकारचं जे ऋणानुबंध आहे तो टिकून राहावा असा त्याचा अर्थ आहे. तर अशाच आपली मुलांमध्ये टिकून राहावे, हा परिवार मोठा तर मी विशेषतः मी आई, माझी मुलं, माझा म्हणजे ज्याला क्लोज परिवार म्हणतो ना, तर फॅमिली, वानखडे फॅमिली असेल, जावळे फॅमिली असेल, माझा सगळा मित्र परिवार आहे, त्या सगळ्यांचेच धन्यवाद देतो. हे वानखडे येस. आणि सगळ्याच प्रकारच्या जीवनामध्ये माझ्या तुम्हाला माझा सहभाग झालेला आहे, त्याच्याबद्दल मी आपण सर्वांची खूप आभार व्यक्त करतो. आणि येस, ज्या काही सूचना केलेल्या आहेत तुम्ही काळजी घेण्याच्या, त्या मी घेण्याचा प्रयत्न करेन. एक गोष्ट चांगली झालेली आहे माझ्या बाबतीत, ते म्हणजे आता मी चिंता जास्त मनाला लावून घेत नाही. असतात चिंता, अराउंड खूप चिंता असतात, पण त्या आता जास्त लावून घेत नाही, तर त्याचा एक मला फायदा होतो. पण चिंता तर आहे म्हणा, तेच तरी ते तुम्ही सगळेजण आहात, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.
आपण पाहिलेलं आहे की अशा प्रकारे आदरणीय ज्येष्ठ धर्मचारी यशोसागरजी त्यांचा वाढदिवस आपण मित्रपरिवारामध्ये एकत्र सर्व फॅमिलीसह साजरा केलेला आहे. निश्चित त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या आरोग्याची त्यांनी काळजी घ्यावं आणि आध्यात्मिक प्रगतीबरोबर त्यांच्या वैयक्तिकही प्रगतीकडे त्यांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावं अशी सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. हे व्हिडिओ पुन्हा मी डिलीट करून पुन्हा चांगल्या पद्धतीने बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण त्याला लाईक कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. जय भीम.